बातमी बदलापुरातून बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेची चौकशी सुरू आहे। बाल हक्क आयोगाकडून अत्याचाराच्या घटनेची चौकशी सुरू झाली आहे। शिक्षण अधिकाऱ्यांना शाळेसंबंधी माहिती नसल्याचं उघड झालंय। शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यानंतर इथल्या स्थानिकांनी दिलाय। घटनेची माहिती घेत आहोत। आवश्यक ते निर्देश आम्ही संबंधित यंत्रणेला देणार आहोत। सरकारी यंत्रणा या कारवाई करत नाही असं बिलकुल नाहीये। सरकारी यंत्रणा म्हणा आयोग सुद्धा या बाबत बारकाईने कारवाई करत असते, बारकाईने लक्ष देत असतं। ती प्री स्कूल आहे आणि प्री स्कूल हे शालेय शिक्षण ह्या डेफिनेशन मध्ये आतापर्यंत त्याच्याबद्दल आम्हाला कुठले निर्देश नाही। कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत, माहिती बालकांचा शिक्षणाचा अधिकार 2009च्या, तर त्याच्यामध्ये जी हायस्ट तरतूद दिलेली आहे सेक्शन 18 मध्ये की शाळा अनधिकृत शाळा सुरू करणं 1 लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवसासाठी 10,000 दंड आणि माननीय आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो। तर या प्रकरणी पंकज भोयर आणि विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूयात। एका शाळकरी मुलीवर स्कूल व्हॅन मध्ये त्याच्यासोबत काही चुकीचे प्रकार त्या ठिकाणी स्कूल वाहन चालकाने त्या ठिकाणी केल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि पोलिसांनी सदर व्यक्तीला अटक देखील केलेली आहे। शाळा प्रशासनाला याच्या आधीच आपण शालेय शिक्षण विभागामार्फत गाईडलाईन्स दिलेले आहे की अशा पद्धतीचे ज्या स्कूल व्हॅन असतात त्या ठिकाणी एक महिला मदतनीस विद्यार्थिनींच्या मदतीकरता असावी। याच्यात असं आढळून आलं की महिला मदतनीस त्या ठिकाणी नव्हती, त्याच्यामुळे निश्चितच शाळा व्यवस्थापनाला देखील नोटीस देण्यात येईल, याचं उत्तर मागण्यात येईल की ज्या गाईडलाईन्स राज्य शासनाद्वारे दिल्या त्याचं पालन केल्याचं या ठिकाणी दिसत नाही। बदलापूरमधील छोट्या बालिकेवर अत्याचार होण्याची ही दुसरी घटना आहे। यापूर्वी अगदी छोट्या आणि कोळ्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना होती। पण ही घटना हेच द्योतक सांगते की तुमचा धाक राहिला नाही, कायद्याचा धाक राहिला नाही, पोलिसांचा धाक राहिला नाही, गृह विभागाचा धाक राहिला नाही, म्हणून आरोपीची हिंमत वाढत चालली।